Hello students, today we are going to study the angle between hour hand and minute hand. म्हणजे घड्याळाचे जे तीन काटे असतात त्यातले दोन काटे, एक तास काटा आणि मिनिट काटा, या दोन्ही मधला अँगल फाइंड करायचा आपल्याला आज. सर्वात सुरुवातीला आपण पाहूया, हे घड्याळ जे आहे हे घड्याळ आहे सर्क्युलर, आणि जो आपला काटा एकदा पूर्ण फिरतो तो म्हणजे किती डिग्री फिरतो? 360 डिग्री. We know one complete rotation angle is equal to how much? We are already studied, it is a 360 degree. Now ज्या वेळेस समजा हा जो मिनिट काटा आहे, मिनिट काटा हा पूर्ण एक रोटेशन करून परत 3 वरच आला, म्हणजे तो किती डिग्री फिरला? तो डिग्री फिरला किती डिग्री? 360 डिग्री फिरला. ज्यावेळेस मिनिट काटा एक पूर्ण रोटेशन होऊन परत त्या जागेवर येत असेल तर तो फिरला 360 डिग्री. तसंच समजा आता वाजले आहेत 3 वाजलेले आहेत, आणि पूर्ण परत 12 घंट्यांनी परत तोच काटा कुठे येणार आहे? तास काटा परत 3 वरच येणार आहे, म्हणजे हा 12 घंट्यात किती डिग्री फिरला? हा 360 डिग्री फिरला. आता आपण पाहूयात, ह्या घड्याळामध्ये 12 साइन्स आहेत, 12 मार्क्स आहेत. इन अ क्लॉक देर आर 12 क्लॉक मार्क्स, किंवा असे नंबर्स आहेत. किती नंबर्स आहेत? 12 नंबर्स आहेत. देर आर 12 नंबर्स. आणि ह्या सगळ्यांचं पूर्ण रोटेशनचं मेजर किती? 360 डिग्री आहे. तर कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने एका माग येणाऱ्या 2 नंबर मधला जो कोन असेल, समजा हा कोन असेल, समजा हा कोन, ह्या कोणाचं माप आपल्याला शोधायचं. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? मेजर ऑफ अँगल बिटवीन एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह क्लॉक मार्क इज इक्वल टू, हे किती असलं पाहिजे? पूर्ण 360 डिग्री. आणि ह्या जागा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे 360 डिग्री डिवायडेड बाय 12, सो इट इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे ह्या आर्क लेनचा हा सेंट्रल अँगल 30 असेल तर हा आर्क लेन 30 डिग्री, हा आर्क लेन 30 डिग्री, अशी प्रत्येक आर्क लेंथ हे जे 12 इक्वल आर्क लेंथ आहे ह्यांचं मेजर किती असणार आहे? 30 डिग्री आहे. आपल्याला उद्देश काय आहे? आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला अँगल शोधायचा आहे. त्याचप्रमाणे हे झालं ह्यामधलं मेजर. आता आपला जो तास काटा आहे, पहा, ज्या वेळेस मिनिट काटा एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करतो, असे किती वेळा पूर्ण करतो तो? समजा 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. मिनिट काटा किती वेळा फिरला? मिनिट काटा 60 वेळा फिरला, 60 वेळा. तर तास काटा समजा कुठं होणार आहे? 12 वरनं 1 वर जाईल, 1 वर असेल तर 2 वर जाईल, 2 वर असेल तर 3 वर जाईल, बरोबर? 4 वर असेल तर 5 वर जाईल. म्हणजे 60 वेळा मिनिट काटा फिरला, म्हणजे किती? इन 60 मिनिट्स, मी पुढचं पॉईंट काय सांगतोय? 60 मिनिटामध्ये, इन 60 मिनिट्स हवर हँड ट्रेसेस अँगल ऑफ, म्हणजे ज्या वेळेस मिनिट काटा हा 60 वेळा फिरेल, म्हणजे 60 मिनटं होतील, त्यावेळेस तास काटा कुठं होणार आहे? जर 12 वाजले असतील तर 1 वाजतील, 1 वाजले असतील तर 2 वाजतील, म्हणजे तो किती डिग्रीने पुढे जाणार आहे? समजा इथे असेल तर असं होईल, म्हणजे 30 डिग्री पुढे जाणार आहे. आपल्याला माहिती ह्यामधलं अंतर किती डिग्री आहे? 30. म्हणजे तो जर इथे असेल तर इथं होईल. परत मिनिट काटा 60 वेळा फिरला, तो 2 वर असेल तर 3 वर जाईल. म्हणजे 60 मिनिटामध्ये म्हणजे एका तासात हवर हँड किती डिग्रीचा अँगल
बदलतो, किती डिग्री अँगल ट्रेस करतो तो 30 डिग्री. किती डिग्री बदलतो पुढं 30 डिग्रीची अँगल तो काय करतो ट्रेस करतो. मग एका मिनटामध्ये इन वन मिनिट अँगल पहा, एका मिनटामध्ये इन 1 मिनिट अँगल ट्रेस्ड बाय हवर हँड इज इक्वल टू किती डिग्री असेल 60 मिनटामध्ये 30 डिग्री. तर एका मिनटामध्ये 30 भागिले 60 म्हणजे इक्वल टू किती डिग्रीपर्यंत 1/2 डिग्री. मी काय सांगितलं तुम्हाला, घड्याळमध्ये असतात 12 मार्कमधले अँगल किती असतात ते 30 अशी पूर्ण किती डिग्री 360 डिग्री. त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट शिकलो का एका तासामध्ये हवर हँड किती डिग्री जातो पुढे फक्त 30 डिग्री. म्हणजे एका मिनटामध्ये तो किती ट्रेस करतो अँगल अर्धा डिग्री. एका मिनटामध्ये अर्धा डिग्री असा कोण ट्रेस करतो तास काटा. आता आपण बघूयात अँगल शोधायचं कसं. पहा, फाइंड द अँगल बिटवीन हवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक ॲट पहिला आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनटे. मी ह्याच्यात काढतो 10 मिनटं आहे म्हणजे मिनिट काटा असं 10वर आणि हा जो तास काटा आहे हा असतो 11च्या पुढे. मग आपल्या ह्या दोन्ही मधला अँगल शोधायचा आहे. पहा सियर, ह्या दोन्ही मधला अँगल आता आपण पहिले फाइंड करू. अँगल बिटवीन क्लॉक मार्क्स 11 अँड 2 इज. आधी काय शोधला मी 11 आणि 2 मधला अँगल. हा किती येईल पहा, किती जागा आहेत अशामध्ये त्यांच्यामध्ये 1 2 3. अँगल बिटवीन क्लॉक मार्क्स 11 अँड 2 इज 3 × 30 डिग्री बरोबर किती डिग्रीचा कोण असेल तो 90 डिग्री. 11 वाजून 10 मिनटाचा नाही सांगत मी कुणामधला अँगल शोधतो आधी 11 अँड 2 इज तो आहे 3 × 30 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. 11 आणि 2 मधला अँगल. आता 11 आणि 2 मधला मिळाला आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, हा अँगल शोधायचा. हा किती असेल पहा, तुम्हाला सांगितलं मी मिनिट काटा जर एक वेळा फिरला तर तास काटा किती डिग्री पुढे जातो हाफ डिग्री पुढे जातो. एक वेळा फिरला म्हणजे एका मिनटात. आता इथं किती मिनटं झालेली आहेत 12च्या पुढे किती मिनटं झालेली आहेत. जर हा काटा इथं 12वर असेल तर हा बरोबर 11वर असेल. पण हा 12च्या पुढं किती डिग्री किती मिनटं गेला आहे 10 मिनटं. म्हणजे इन 10 मिनिट अँगल ट्रेस्ड बाय क्लॉक हवर. नाव इन 10 minutes angle traced by hour hand is equal to 1/2 × 10 is equal to 5 डिग्री. म्हणजे हा किती डिग्री पुढे आला 10 मिनिटात तास काटा 11च्या पुढं 5 डिग्री आलेला आहे. म्हणजे आपला जो रिक्वायर्ड अँगल आहे म्हणून अँगल बिटवीन हवर हँड अँड मिनिट हँड ॲट 11 किंवा 10 past 11 इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 5 डिग्री इज इक्वल टू किती डिग्री मिळाला आपल्याला तो 85 डिग्री. किती मिळाला 85 डिग्री. तेवढा आपण काय केलं तो कमी करून टाकला. नंतर दुसरा क्वेश्चन आहे अजून एक पाहूया आपण. 5:45
क्वार्टर टू 6. क्वार्टर टू 6 म्हणजे 5:45. क्वार्टर टू 6. आपण आधी घड्याळात काढू काटे कसे असतील. 5:45 म्हणजे 5 वाजून किती मिनटं झालेली आहेत, 45 मिनटं. क्वार्टर टू 6 म्हणजे आपला जो मिनिट काटा आहे हा असेल 9वर, पहिली गोष्ट. आणि तास काटा हा 6च्या मागे पाहिजे. थोडा छोटा काढू आपण याला. हा असेल तास काटा. मग आपण असं करूया का अँगल ट्रेस्ड बाय अधिक 1 2 3 4 हे मेजर काढूया आपण. नाव अँगल बिटवीन क्लॉक मार्क 9 and 5 इज किती जागा आहेत त्या, 1 2 3 आणि 4. तर 4 जागा आहेत म्हणून इक्वल टू 4 गुणिले 30 डिग्री बरोबर 120 डिग्री. हा झाला 5 आणि 9 मधला अँगल. आता आपल्याला हा एवढा काय करायचा, त्याच्यातनं कमी करायचा. हा किती आहे, हा जो आहे हा तास काटा हा 5च्या पुढे इतका आला. हा किती मिनिटांनी आलेला आहे, एवढे मिनटं झाली म्हणून आलं आहे. म्हणजे 45 मिनटं झाली. मिनिट काटा 45 मिनटं पुढे आला तेव्हा तास काटा किती होईल तो मेजर करू. म्हणून इन 45 मिनिट्स अँगल ट्रेस्ड बाय our hand is equal to 1/2 into 45 degree is equal to 22.5 डिग्री. 22.5 डिग्री हा काय झालेला आहे, 5च्या पुढे आलेला आहे. मग तेवढं आपल्याला काय करावं लागणार आहे, कमी करावं लागेल. म्हणून अँगल बिटवीन क्लॉक मार्क्स व्हेन क्लॉक मार्क्स नाही म्हणता येतं आपल्याला. अँगल बिटवीन मिनिट हँड अँड our hand at 5:45 इज इक्वल टू, सगळा घेतला मी 5 ते 9 म्हणजे 120 वजा 22.5 डिग्री म्हणजे हे 120 मधून 20 गेले तर 100 आणि परत त्यातनं 2.5 गेले म्हणजे 97.5 डिग्री. इट इज अ रिक्वायर्ड अँगल 97.5 डिग्री. तर अँगल जर शोधायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला काय शोधावं लागेल, अँगल बिटवीन 2 क्लॉक हँड्स. नाउ वी सॉल्व वन मोर एक्झाम्पल क्वेश्चन. Question is that find the degree. Question number 13. Find the degree and radian measure of exterior and interior angle of a regular. Question number 1, पेंटागॉन. त्यातला दुसरा हेक्सागॉन. थर्ड वन इज सेप्टागॉन and last one is octagon. This is hexa means 6, septa means 7, octa means 8 and this penta means 5. So
फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय इंटेरियर अँगल अँड एक्सटेरियर अँगल. समजा दिस इज अ ट्रायंगल. सो हे तीन ह्याचे काय 1 2 3 हे कोणते अँगल असतात इंटेरियर. मग आता एक्सटेरियर म्हणजे कशाला म्हणायचं. समजा मी ही बाजू पुढं वाढवली, ही बाजू पुढं वाढवली, तर हे हा आणि हे दोन कोणते आहेत. ह्या कोणाचे एक्सटेरियर अँगल असतात. ह्या कोणाचे हे दोन एक्सटेरियर अँगल असतात. समजा हा असन रेग्युलर ट्रायंगल. रेग्युलर म्हणजे कसा इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल तर ह्याचं मेजर असतं 60 60 60. तर एक सूत्र आहे आपलं. ह्याचं जे एक्सटेरियर अँगल फाइंड करण्याचं सूत्र काय आहे. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला इज 360 भागिले त्या रेग्युलर पॉलिगॉनला किती साईड आहेत. आता हे रेग्युलर पॉलिगॉनला किती साईड आहेत 1 2 3 म्हणून भागिले 3 तर 120 डिग्री. म्हणजे ह्याच्या एक्सटेरियर अँगलचं ह्या दोन मेजर किती असणार आहे 120 डिग्री, ह्याचं 120 डिग्री. आणि असं पण आपल्याला लगेच काय करताना व्हेरीफाय, कारण की हे सरळ रेषीय कोण आहेत. एकाच रेषेत आहे ना, हिच्या एक रेषीय कोण किंवा सरळ रेषीय कोण, बरोबर ना. तर ह्यांची बेरीज येते 180. म्हणजे तरी पण आपल्याला हा 120 मिळाला. म्हणजे आपल्याकडे सूत्र काय आहे. हा एक्सटेरियर अँगल जर शोधायचा असेल तर फॉर्म्युला इज मेजर ऑफ, हे झालं ट्रायंगलचं, परंतु मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर. समजा पेंटागॉन असेल किंवा काही पण असेल तर रेग्युलर, मी म्हणतो आधी पेंटागॉन, रेग्युलर पेंटागॉन. तर इक्वल टू काय, मी पहिला क्वेश्चन सोडवतो म्हणजे आपण पेंटागॉन. सो मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, पेंटागॉन म्हणजे कशी फिगर की ज्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत आणि त्याला बाजू आहेत 5. तर मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू मिळतं आपल्याला 360 डिग्री अपॉन 5. सो इक्वल टू 360 अपॉन 5. 360 अपॉन 5 इज इक्वल टू किती, 5 7 35, हातच्याले 1 काढला बाजूला 10, 5 2 10, 72 डिग्री. सो नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू, नंबर ऑफ साइड 5 होत्या म्हणून मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू मिळाला आपल्याला 72 डिग्री. एक्सटेरियर अँगल 72 डिग्री. त्याच्यावरनं आपल्याला दुसरं नंतर शोधायचा मेजर ऑफ इंटेरियर अँगल विच इज इक्वल टू 180 डिग्री मायनस मेजर ऑफ, कारण की इंटेरियर आणि एक्सटेरियर हे एक रेषीय असतात म्हणून ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज 180 डिग्री असते. सो 180 डिग्री मायनस मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, सो विच इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्सटेरियर अँगल किती मिळाला होता 72 डिग्री. तर एक्सटेरियर अँगल 72 डिग्री म्हणून हा मिळाला आपल्याला 180 वजा 72 म्हणजे हा 108 डिग्री, 108 डिग्री. अँड हे मिळालं डिग्रीत. तर आपल्याला विचारलं इन रेडियन ऑल्सो, म्हणजे रेडियनसाठी काय करणार मी, म्हणून मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन इज इक्वल टू, तो मिळाला होता 72 डिग्री म्हणून 72 इंटू आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे म्हणून पाय भागिले 180 हा झाला रेडियन. सो इट इज इक्वल टू 18 चौक 72, 18 दाई 180. अजून सोपं रूप देऊ, 2 2 4 2 5 10 म्हणजे 2 पाय बाय 5 रेडियन. अँड मेजर ऑफ इंटेरियर अँगल, मेजर ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू
108 डिग्री इक्वल टू 108 इंटू पाय अपॉन 180 डिग्री. सो इट इज इक्वल टू कितीने 108ला आपण भाग देऊया 18नेच. 18 पंचे 90, 18 सगळं 108 आणि 18 जाईल 80. परत 2 त्रिक 6, 2 पंचे 10 म्हणजे 3π/5 रेडियन. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल अँड मेजर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन. आणि हे दोन्ही आपण कशात शोधलं, डिग्री अँड मेजरमध्ये, रेडियन मेजरमध्ये. पण कसं केलं, आधी शोधला मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगलसाठी काय फॉर्म्युला आहे, 360 डिग्री ऑफ नंबर ऑफ साईड ऑफ रेग्युलर पेंटागॉन. पेंटागॉन म्हणून 5. हेक्सागॉन असेल तर इथं किती घेणार, फक्त इथं 5च्या ऐवजी आपलं उत्तर येईल 6, कारण की त्याला 6 बाजू असतात. म्हणजे त्याचं उत्तर येईल 360 डिग्री अपॉन 6, म्हणजे आपलं उत्तर येईल 60 डिग्री. एक्सटेरियर अँगल मिळाला 60 डिग्री, तर इंटेरियर मिळाल 180 मायनस 60 म्हणजे 120 डिग्री. आणि दोन्हीचं काय करणार तुम्ही नंतर इन रेडियनमध्ये ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर सेप्टागॉन असेल तर सेप्टागॉन असेल 360 डिग्री अपॉन 7. सेप्टागॉन म्हणजे असा पॉलिगॉन ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत आणि प्रत्येक बाजू ही सारखी असून अशा 7 बाजू असलेली फिगर. नंतर ऑक्टागॉन म्हणजे 360 अपॉन 8. 4 बाजू असेल तर तो काय झाला रेग्युलर क्वाड्रिलॅटरल. 3 असेल तर रेग्युलर ट्रायंगल. तर असं सर्व हे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑक्टागॉनचे सुद्धा एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल शोधता येते. फक्त सूत्र एक काय, 360 डिग्री अपॉन नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर जी फिगर असेल